नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय जय महाराष्ट्र। पुढच्या 22 मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत राज्य, देश आणि जगभरातल्या बातम्यांसह क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांचा आढावा। सुरुवात करूया महाफास्ट घडामोडींना। गडचिरोलीमध्ये भूसुरुंग स्फोट घडवण्याचा कट पोलिसांनी उधळून लावलेला आहे। ढेका नदीच्या पुलाखाली नक्षलवाद्यांनी भूसुरुंग पेरून ठेवला होता। निवडणूक अधिकारी आणि पोलीस परतताना घातपात घडवण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता, मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातल्या 7 मतदारसंघात गुरुवारी सकाळी 7 पासून शांततेत सुरुवात झाली। 5 वाजेपर्यंतची टक्केवारी पाहता नागपूरमध्ये 53.13%, वर्ध्यात 55.36%, चंद्रपुरात 55.95%, रामटेकमध्ये 51.72% आणि भंडारा गोंदियामध्ये 60.5% इतकं मतदान झालं होतं। तर गडचिरोलीमध्ये 5 वाजेपर्यंत 60% इतकं मतदान झालेलं होतं। केंद्रीय मंत्री आणि नागपूर लोकसभा मतदारसंघातले भाजपाचे उमेदवार नितीन गडकरी यांनीही नागपुरामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। मतदानाला जाण्यापूर्वी नितीन गडकरींनी आपल्या निवासस्थानी सहपरिवार पूजा केली आणि त्यानंतर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। राज्यातल्या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला गुरुवारी सकाळी 7 वाजता सुरुवात झाली। नागपुरातल्या महालमधल्या भाऊजी दफ्तरी शाळेत सरसंघचालक मोहन भागवत, भैयाजी जोशी यांनी सकाळी 7 वाजता आपला मतदानाचा हक्क बजावला। यवतमाळ लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांनीही मतदान केलंय। यवतमाळ जिल्ह्यातल्या दारव्हा तालुक्यातल्या हरू इथल्या मतदान केंद्रावर जाऊन माणिकराव ठाकरे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळेला त्यांनी मतदान प्रक्रियेबाबत विचारणा देखील केली। काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला। रामटेक मतदारसंघातले युतीचे उमेदवार कृपाल तुमाने यांनी इंदिरा गांधी उच्च प्राथमिक शाळेतल्या मतदारसंघात आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळेला त्यांनी शांततेत मतदान करण्याचं आवाहन केलेलं होतं। नागपूरमध्ये तृतीयपंथीयांनी देखील मोठ्या संख्येनं मतदान करून आपलं कर्तव्य बजावलं। सरकार कुठलंही आलं तरी तृतीयपंथीयांचे प्रश्न सोडवण्याचं आवाहन यावेळेला या तृतीयपंथीयांनी केलं। लोकसभा निवडणुकीच्या या उत्सवामध्ये मतदानासाठी सर्वसामान्यांपासून दिग्गजांपर्यंत उत्साह पाहायला मिळाला। जगातील उंचीनं सर्वात कमी असलेली महिला ज्योती आमगे हिनं देखील नागपुरात आपला मतदानाचा हक्क बजावला आणि तिनं नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं। मतदान हा आपला मूलभूत हक्क आहे, प्रत्येकानं तो बजावला पाहिजे आणि या मतदानासाठी वृद्धांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघात 90 वर्षीय वृद्ध महिला मतदार गंगादेवी कान्हू यांनी व्हील चेअरवर बसून आपला मतदानाचा हक्क मतदान केंद्रावर जाऊन बजावलेला आहे। गडचिरोलीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक महाराष्ट्र भूषण, पद्मश्री डॉ. अभय आणि राणी बंग यांनी धानोरा तालुक्यातल्या चातगाव इथल्या मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला। दुर्गम क्षेत्र असूनही इथं मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र पाहायला मिळालं। बंग दाम्पत्यानं याच रांगेत आपला मतदानाचा हक्क बजावला। चातगाव केंद्रावर मतदानासाठी झालेली गर्दी पाहून त्यांनी समाधान व्यक्त केलं आणि प्रत्येकानं मतदान करावं असं आवाहनही केलं। वर्ध्यामधल्या लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस उमेदवार चारुलता टोकस यांनी देवळी तालुक्यातल्या कोल्हापूर इथल्या प्राथमिक शाळेमध्ये मतदान केलं। मतदान करण्यापूर्वी टोकस यांनी आपल्या आई दिवंगत प्रभाताई राव यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मतदान केल्यानंतर सर्व नागरिकांनी स्वयंस्फूर्त मतदान करावं असं सांगत चारुलता टोकस यांनी जो उमेदवार योग्य आहे त्यालाच मतदान करावं असं आवाहन केलं।
राज्यसभेचे खासदार डॉक्टर विकास महात्मे यांनी नागपुरात मतदान केलं। घरापासून मतदान केंद्रापर्यंत डॉक्टर महात्मे यांनी सायकलवर येऊन हे मतदान केलं। विवेकानंद शाळेत डॉक्टर महात्मे यांनी सहकुटुंब मतदान केलं। आरोग्य आणि पर्यावरणासाठी सायकल हाच एकमेव चांगला उपाय आहे। याबाबत जागृती होण्यासाठी सायकलचा वापर मी नेहमी करत असतो, असं डॉक्टर महात्मे यांनी सांगितलं। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा शेतकरी आत्महत्याग्रस्त विधवा महिला वैशाली येडे या प्रहार संघटनेच्या वतीनं निवडणुकीच्या रिंगणात असून त्यांनी आपल्या मूळ गावी राजूर इथं आपला मतदानाचा हक्क बजावला। पत्रकारांशी बोलताना त्यांनी नागरिकांना मतदान करण्याचं आवाहनही केलं। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी प्रफुल्ल पटेल सध्या विदर्भामध्ये तळ ठोकून आहेत। त्यांनी जनता पुन्हा 2014ला जी चूक केली तीच चूक करणार नाही असं म्हणत निवडणूक न लढण्याचं कारणही सांगितलं। 2014च्या लोकसभा निवडणुकीत जनतेची दिशाभूल केली गेली होती, त्यामुळे जनतेनं जी चूक त्यावेळी केली ती चूक जनता पुन्हा करणार नाही। माझी राज्यसभेची मुदत संपायची आहे आणि त्यामुळे मी उमेदवारी न घेता नाना पंचबुद्धींना उमेदवारी दिली आणि मी त्यांच्या मागे खंबीरपणे उभा आहे असंही त्यांनी म्हटलं। वर्ध्यातल्या केसरीमल कन्या शाळेमध्ये असणाऱ्या मतदान केंद्रावर मतदारांनी गुरुवारी सकाळपासूनच गर्दी केली होती। या मतदारसंघांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली होती। त्यावेळेला काँग्रेसच्या उमेदवार चारुलता टोकस यांनीही मतदान केलं। भंडाऱ्यामध्ये भाजप उमेदवार सुनील मेंढे यांनी बहिरंगेश्वर मंदिरांमध्ये महादेवाचं दर्शन घेत आपला मतदानाचा हक्क बजावला। यावेळेला राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। तर मतदान केंद्रावर वृद्ध आणि अपंगांना व्हीलचेअरची व्यवस्था निवडणूक आयोगानं करायला सांगितली होती, मात्र भंडारा इथल्या नूतन महाविद्यालय या मतदान केंद्रावर व्हीलचेअरची व्यवस्था नसल्यानं वृद्धांना पायऱ्या चढून मतदान करावं लागलं। चंद्रपुरात प्रचंड ऊन असलं तरी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। चंद्रपुरात 75 वर्षीय जाईबाई विटणकर या आजीबाईंनीही भर उन्हामध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला। चंद्रपुरात गुरुवारी सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदानाला सुरुवात झाली। चंद्रपूरमध्ये वैशाली निखार या पहिल्या मतदार ठरल्या, तर आर्णी मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार बाळू धानोरकर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला। बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे यांनीही आपला मतदानाचा हक्क सहकुटुंब बजावला। गडचिरोलीच्या मतदान केंद्रामध्ये नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार म्हणून पोस्टर्स लावले होते। मतदान केंद्राच्या भिंतीवर हे पोस्टर्स लावण्यात आले होते। मतदानावर बहिष्कार करण्याचा उल्लेख या पोस्टर्सवर होता। त्यावेळेला ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली होती। भंडारा गोंदिया या पहिल्या टप्प्याच्या मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली। मोठ्या प्रमाणात मतदारांचा प्रतिसाद या ठिकाणी पाहायला मिळाला। गोंदियामध्ये एका ठिकाणी लग्न होतं। विशेष म्हणजे त्या लग्नासाठी नवरदेव आणि नवरी मुलगी यांनी लग्न लागल्यानंतर अक्षरशः बँड बाजासह मतदान केंद्रावर येत आपला मतदानाचा अधिकार बजावला। सतत नक्षलवादाच्या छायेत असलेल्या छत्तीसगडमध्ये एका जागेवर मतदान झालं। मतदानापूर्वी माओवाद्यांनी मतदानाला विरोध करण्यासाठी भाजपचे आमदार हिमा मांडवी यांची हत्या केली होती आणि यानंतर आता तरीही छत्तीसगडमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला। मतदारांनी जबाबदारीनं बाहेर पडत मतदान केंद्रावर गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळालं। कोल्हापूरमध्ये निवडणूक काळात चक्क मोबाईल आणि पैठणी साड्या वाटण्याचा प्रकार उघड झालेला आहे। या प्रकरणी माजी नगरसेवक प्रकाश नाईक नवरे यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। नाईक नवरे यांनी महिला स्पर्धेचं आयोजन करत साहित्य वाटल्याचा त्यांच्यावर ठपका आहे। त्यांच्यावर कोल्हापूरच्या शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातल्या अजंती या गावातल्या ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलेला आहे।
आजंती गावातल्या ग्रामस्थांनी पाणी टंचाईसाठी यावेळेला मतदानावर बहिष्कार टाकलाय। आजंतीमध्ये गेल्या 50 वर्षांपासून पाणी टंचाई आहे। ग्रामस्थांनी अनेक वेळेला यासाठी आंदोलन केलं। प्रशासनाला याबाबत निवेदनही देण्यात आलं होतं, मात्र प्रशासनानं याची दखल न घेतल्यानं या गावातल्या लोकांनी मतदानावरच बहिष्कार टाकलेला आहे। उत्तर मुंबई मतदारसंघातनं काँग्रेसच्या उमेदवार असणाऱ्या उर्मिला मातोंडकर यांनी नुकतंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली। लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उर्मिला मातोंडकर अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत। शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन उर्मिला मातोंडकर यांनी त्यांची भेट घेतली। दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली। लोकसभा निवडणूक आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। शरद पवार राज्यसभेवर आहेत। राहुल गांधी पंतप्रधान व्हायला उत्सुक नाहीत असं वक्तव्य पवारांनी केलेलं आहे आणि त्यातून त्यांनी आपली मनातली सुप्त इच्छा बोलून दाखवली आहे, अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिलेली आहे। तर जळगावमधली बुधवारची घटना पक्षासाठी फार वेदनादायी आहे, अशी भावनाही विनोद तावडे यांनी व्यक्त केली। भिवंडी लोकसभा मतदारसंघातनं शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर बंडखोरी केल्यानं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं सुरेश म्हात्रे यांची शिवसेनेच्या पदांवरनं हकालपट्टी केल्याची बातमी आहे। याबाबत सुरेश म्हात्रे यांच्याशी संपर्क साधला असता उद्धव ठाकरेंचा निर्णय मला मान्य आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। या संदर्भात सुरेश म्हात्रे आपली भूमिका आता शुक्रवारी स्पष्ट करणार आहेत। अकोल्यातील भाजपाच्या पहिल्या प्रचार सभेदरम्यान मंडप कोसळल्याची घटना घडली आहे। सोसाट्याचा वारा आल्यामुळे हा प्रचार सभेचा मंडप कोसळला। सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही। अकोल्यातल्या डाबकी रोड भागातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभेसाठी हा मंडप उभारण्यात आला होता। गडचिरोलीमध्ये ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्यानं 3 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले। देसाईगंजच्या शंकरपूर गावाजवळ ही घटना घडली। डोंगरमेढा गावाजवळच्या शंकरपूर मतदान केंद्रावरनं मतदान करून परतत असताना ही घटना घडली आहे। या घटनेत 9 जण गंभीर जखमीही झालेले आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर आटगावजवळ भीषण अपघात झाला। यात 3 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी झालेले आहेत। आटगावजवळ पेंढार घोळ फाट्यावर रस्त्याच्या बाजूला जात असलेल्या 5 जणांना कंटेनरनं चिरडलंय। मृतांमध्ये एका महिलेचा समावेश आहे। जखमींवर सध्या उपचार सुरू आहे। नाशिकच्या दिशेने जात असलेल्या कंटेनर चालकाचा कंटेनरवरचा ताबा सुटला होता। हा अपघात इतका भीषण होता की कंटेनर थेट रेल्वे ट्रॅकवर जाऊन आदळले। अमरावतीच्या तिवसा तालुक्यातल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये अचानक लागलेल्या आगीत एकूण 4 ते 5 घरं जळून खाक झाली आहेत। आगीत घरातल्या जीवनावश्यक वस्तूही जळून खाक झाल्या आहेत। शेजार पाजारच्या लोकांनी घरातल्या भांड्यांमध्ये असलेल्या पाण्यानं ही आग विझवण्याचा प्रयत्न केला। उशिरानं फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी दाखल झाली आणि राहिलेली आग विझवण्यात आली। आग नेमकी कशामुळे लागली त्याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही। मालेगाव तालुक्यातल्या वनपट इथं शेतकऱ्यावर एका बिबट्यानं हल्ला केल्याची घटना समोर आलेली आहे। या हल्ल्यात शेतकऱ्याच्या पायाला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत। शेतकऱ्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानं त्यांचा प्राण वाचलाय। समुद्रात बुडणाऱ्या आपल्या 3 मित्रांचा जीव वाचवणाऱ्या मुलांचं सध्या पालघरमध्ये कौतुक होत आहे। आगवण गावातल्या मोठापाडा या आदिवासी वस्तीतली मुलं जवळच्या खाडीमध्ये खेकडे पकडण्यासाठी गेली होती। यावेळेला अचानक भरती आल्यानं ती बुडू लागली, मात्र जवळच असलेल्या त्यांच्या मित्रानं त्यांना वाचवलं। त्यातल्या एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजतंय। आदित्य गोधाले, प्रीतम महालुंगे आणि सुयश महालुंगे अशी तिघांची नावं आहेत। तर भावेश गेहला, अमृत गेहला, आकाश गोधाले या तिघांनी या मुलांचा जीव वाचवलेला आहे। महाफास्टमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, लगेच परत येतोय, पाहत रहा जय महाराष्ट्र। ब्रेकनंतर महाफास्टमध्ये इतर महत्त्वाच्या घडामोडींचाही आढावा घेऊया।
17व्या लोकसभेसाठी 18 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशातल्या 91 मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यासाठी शांततेत मतदान झालं। बिहारमध्ये 5 वाजेपर्यंत 50.26% मतदान झालेलं पाहायला मिळालं, तर तेलंगणामध्ये 60.57%, मेघालयमध्ये 62%, उत्तर प्रदेशमध्ये 59.77%, मणिपूरमध्ये 78.20%, लक्षद्वीपमध्ये 65.9%, तर आसाममध्ये 68% इतकं मतदान झालेलं आहे। दोन 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू असताना उत्तर प्रदेशच्या कैरानामध्ये बोगस मतदानावरनं गोंधळ निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। जबरदस्तीनं मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना सुरक्षा रक्षकांना लाठीचार्ज करावा लागला। या वेळेला जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हवेत गोळीबारही केला। जम्मू काश्मीरमधल्या बारामुल्ला जिल्ह्यातल्या दहशतवादग्रस्त बांदीपोरा इथल्या एका मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावल्यानंतर एका व्यक्तीला इतका आनंद झाला की त्यानं काश्मीरी संगीतावर चक्क ताल धरला। त्याच्याकडे रांगेत उभे असलेले सर्व मतदार अतिशय कुतूहलानं पाहत होते। लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाचा हा जल्लोष पाहायला मिळाला। वारंवार दहशतवादी हिंसाचारानं पोळून निघालेला बांदीपुरा भागातल्या मतदार राजाचं हे दृश्य अत्यंत सकारात्मक आहे। गुगल ट्रेंड्सवरच्या माहितीनुसार 9 एप्रिलपासूनच हाऊ टू रिमूव्ह वोट इंक या टर्मचे सर्चचं प्रमाण वाढलेलं दिसून आलं। त्यातही गुरुवारी पहाटे 4:30 वाजल्यापासूनच मतदान केल्यानंतर बोटावरची शाई कशी काढावी या संदर्भात भारतातनं होणाऱ्या सर्चच्या प्रमाणामध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं। गुरुवारी दुपारीनंतर अचानक हे प्रमाण वाढल्याचं या आलेखामध्ये दिसतंय। दक्षिणेतल्या राज्यांनी सर्वाधिक सर्च केल्याचं चित्र यामध्ये पाहायला मिळालं। तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या गुगलनं देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचं आवाहन यावेळेला तरुणांसह सर्वच मतदारांना केलेलं आहे। त्यासाठी गुगलनं खास डूडल तयार केलेलं होतं। यामध्ये बोटावर शाई लावल्याचं चित्र रेखाटण्यात आलं। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। याबाबत काँग्रेसनं गृहमंत्री राजनाथ सिंग यांना एक पत्र लिहून त्यात राहुल गांधींच्या सुरक्षेमध्ये ढिलाई होत असल्याचं म्हटलेलं आहे। अमेठीत प्रचारादरम्यान राहुल गांधींच्या चेहऱ्यावर अनेकदा हिरव्या रंगाच्या लेझर लाईट दिसून आला। हा लेझर लाईट स्नायपर गनचा लाईट असावा अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याचा पुरावा म्हणून काँग्रेसनं गृहमंत्रालयाकडे या घटनेचा व्हिडिओ देखील पाठवलेला आहे। उत्तर प्रदेशमधल्या रायबरेली मतदारसंघातनं सोनिया गांधी 5व्यांदा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत। रोड शो करत त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यापूर्वी सोनियांनी सहकुटुंब होम हवन केला। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियंका गांधी, जावई रॉबर्ट वाड्रा आणि नातवंडही यावेळेला त्यांच्यासोबत उपस्थित होते। त्यानंतर मोठा रोड शो करत शक्ती प्रदर्शन करण्यात आलं, रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान राहुल गांधींनी पत्रकारांशी संवाद साधला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर त्यांनी टीका केली। कुठल्याही राज्यात आघाडी करण्याचा काँग्रेसचा प्रस्ताव आम आदमी पार्टीनं फेटाळल्याचं पक्षाचे नेते संजय सिंग यांनी बुधवारी सांगितलं। पंजाबमध्ये आमचे 4 खासदार आणि 20 आमदार आहेत, पण काँग्रेस एकही जागा आम्हाला द्यायला तयार नाहीये। तर दिल्लीमध्ये काँग्रेसचं अस्तित्वच नाही, पण तरीही ते आम्हाला केवळ 3 जागा देऊ इच्छितात असं सिंग यांनी म्हटलेलं आहे। परिस्थिती लक्षात घेता आपनं काँग्रेसचा प्रस्ताव नाकारलेला असून यापुढे काँग्रेसची चर्चा करणार नाही असंही सिंग यांनी म्हटलेलं आहे। विकिलीक्सचा सहसंस्थापक जुलियन असांज याला अटक करण्यात आलेली आहे। इक्वेडॉरच्या लंडन इथल्या दूतावासातनं त्याला अटक करण्यात आली आहे। आपली अटक टळावी या उद्देशानं असांज याच दूतावासात वास्तव्य करत होता। इक्वेडॉरनं त्याला आपलं नागरिकत्व वाढवण्यास नकार दिला। त्यानंतर लंडन पोलिसांनी त्याला अटक केली आहे। विविध देशांची राजकारणांची माहिती, कागदपत्र, संभाषण असांजनं जाहीर केलं होतं। यामुळे त्याला अटक व्हावी यासाठी अनेक मंडळी प्रयत्नात होती। आता असांजला अटक करण्यात आलेली आहे। भारतानं बालाकोटमध्ये जैश मोहम्मदच्या तळावर केलेल्या एअर स्ट्राईकनंतर तब्बल 43 दिवसांनी पाकिस्ताननं बुधवारी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना घटनास्थळी येण्याची परवानगी दिली होती। भारतीय हवाई दलानं बालाकोटमधल्या
ज्या जावा टेकडीच्या परिसरात हल्ला केला होता, पाकिस्ताननं पत्रकारांना त्या भागातली परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला। पत्रकार आणि राजनैतिक अधिकाऱ्यांना जावा टेकडीवरील मदरशामध्ये नेण्यात आलं, ज्यावेळेला तिथं 100 ते 150 मुलं शिक्षण घेत होती। जगातली ब्लॅक होलची पहिली प्रतिमा मिळवण्यात वैज्ञानिकांना यश आलेलं असून गुरुत्वीय लहरींच्या शोधानंतर जागतिक पातळीवरचं वैज्ञानिकांच्या सहकार्यातनं साकार झालेली ही अजोड कामगिरी आहे। काळसर गाभा असलेल्या या ब्लॅक होल भोवती पांढऱ्या तप्त वायूची नारंगी ज्वाला आणि आयन रायू म्हणजे प्लाझ्मा या प्रतिमेमध्ये दिसतात। भारताच्या अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल यांनी सिंगापूर ओपन बॅडमिंटन स्पर्धेतल्या पहिल्या फेरीचे सामने जिंकत आपली आगेकूच कायम ठेवली आहे। दोघींनीही आपापले सामने सरळ 2 गेममध्ये जिंकत लय गवसल्याचंच दाखवून दिलं। सिंधूनं पहिल्या सामन्यात इंडोनेशियाच्या लयानी अलेसांद्रा मेनाकी हिला अवघ्या 27 मिनिटात 21-9, 21-7 असं एकतर्फी नमवलं। दुसऱ्या फेरीत सिंधूला डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड हिच्याशी झुंजावं लागणार आहे। चेन्नई सुपर किंग्सचा मीडियम पेस बॉलर दीपक चहरनं कोलकाता विरुद्धच्या सामन्यामध्ये तब्बल 20 चेंडू निर्धाव टाकत आयपीएलमधील एका सामन्यामध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकण्याचा विक्रम आपल्या नावावर केलाय। यापूर्वी हा विक्रम सनरायझर्स हैदराबादचा फिरकीपटू राशिद खान आणि किंग्ज 11 पंजाबचा गोलंदाज अंकित राजपूत यांच्या नावावर होता। त्यांनी प्रत्येकी 18 चेंडू निर्धाव टाकले होते। काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यावर सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या प्रशासकीय समितीनं निर्बंध लादले होते। आता मात्र प्रशासकीय समितीनं आपल्या भूमिकेमध्ये बदल केला असून ज्यांना आयसीसी वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी इंग्लंडला जाण्याची इच्छा असेल त्यांच्या इंग्लंड वारीला परवानगी देण्यात आलेली आहे। नाबी केटा आणि रॉबर्टो फर्मिनो यांनी केलेल्या गोल्सच्या बळावर लिव्हरपूलनं चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतल्या पहिल्या सामन्यात पोर्टोचा 2-0 असा धुव्वा उडवला। या विजयासह लिव्हरपूलनं उपांत्य फेरीच्या दिशेनं वाटचाल केलेली आहे। दुचाकीवरनं प्रवास करताना हेल्मेट न घातल्यानं अभिनेत्री सारा अली खान विरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येते। एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत सारा दुचाकीवरनं प्रवास करत होती। त्यावेळेला कार्तिक बाईक चालवत होता आणि सारा मागे बसली होती, पण सारानं हेल्मेट न घातल्यानं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। ट्रॅफिक पोलीस सारा विरोधात कारवाई करू शकतात अशी नोटीस सुद्धा साराला बजावण्यात आलेली आहे। अभिनेत्री स्वरा भास्कर हिनं तिचा 31वा वाढदिवस अनोख्या पद्धतीनं साजरा केला। बिहारमधल्या बेगुसराय मतदारसंघातनं भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा विद्यार्थी नेता कन्हैया कुमारसाठी स्वरानं प्रचार केला। स्वरा भास्करनं तिच्या ट्विटर अकाउंटवर या भाषणाचा एक व्हिडिओ पोस्ट केला। आणि या सगळ्या बातम्यांसह महाफास्टमध्ये इथंच थांबूया। नमस्कार।